तो सन्मान निधी त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे। माझे आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचंय की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे। अर्थ विभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधीही आक्षेप घेतलेला नाही। पहिल्या टप्प्यामध्ये लागणारा जो निधी आहे साधारणपणे या वर्षाला लागणारा जो निधी आहे याची तरतूद ही अर्थ विभागाने निश्चितपणाने केलेली आहे। त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी। या योजनेमुळे इतर सगळ्या योजना बंद पडतील, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची ती पण केवळ या योजनेच्या प्रसिद्धीमुळे किंवा या योजनेसाठी सरकार इतर योजनांकडे डोळे झाकतं। जर खऱ्या अर्थानं विरोधकांना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची इच्छा असती तर ती त्यांनी त्यांच्या पदाच्या कार्यकाळामध्ये पण दिली असती। आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल, युवा प्रशिक्षण योजना असेल किंवा आज शेतकऱ्यांना जी वीज सवलत मिळणार आहे किंवा त्यांना ज्या इतर पीक विमा योजना आहे, 1 रुपयामध्ये पीक विमा, याला सुद्धा उदंड असा प्रतिसाद मिळत आहे। त्याच्यामुळे आतापर्यंत कुणीही आपण सांगावं की या योजनेमुळे आधीच्या कुठल्या योजना बंद करण्यात आलेल्या आहे असं एकही उदाहरण विरोधकांना देता येणार नाही। संजय गांधी निराधार योजना असेल, तुमची वयश्री योजना असेल, या सगळ्या आधीसारख्या कार्यरत आहेत। त्याच्यामुळे कुठलीही प्रचलित योजना किंवा चालू असणारी योजना बंद करून ही योजना राबवण्यात आलेली नाहीये। लाडकी बहीण योजनेमध्ये तुमचे पैसे आलेत की नाही, ऑक्टोबर असेल, नोव्हेंबर असेल आणि डिसेंबर महिना, कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी कमेंट करून नक्की सांगा। कारण की बघा KYC करून देखील पैसे थांबलेले आहेत। अखेर ज्या लाडक्या बहिणींचे पैसे भेटलेले नाहीत त्या लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहिलेले आहेत। त्या लाडक्या बहिणींची यादी आता अंगणवाडी सेविकांकडे देण्यात आलेली आहे। तुमच्यासाठी ही मोठी गुड न्यूज आहे। तुमची यादी जी आहे आता अंगणवाडी सेविकांकडे या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यानुसार देण्याचं काम चालू झालेलं आहे। तर बघा, तुमचे पैसे आलेले नसतील तर तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे फक्त संपर्क साधायचा आहे, जेणेकरून तुमचे राहिलेले स्थगित पैसे जे आहेत तुम्हाला भेटण्यास मदत होऊ शकते। मग तुमचा हा जानेवारीचा 19वा हप्ता जो असणार आहे त्याच्यासोबत देखील तुमचे राहिलेले पैसे जे आहेत जमा करण्याचं काम केलं जाऊ शकतं, परंतु त्याची अजून अधिकृत माहिती दिलेली नाही। परंतु तुमचे जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबत देखील पैसे राहिलेल्या बहिणींचे येऊ शकतात। तर तुमचे पैसे आलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये आले असतील आत्तापर्यंतचे सर्व तर हो म्हणून नक्की सांगा, आलेले नसतील तर नाही म्हणून त्यापुढे तुमचा जिल्हाही सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। तर मग आता हा तुमचा जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता देखील कधीपर्यंत येणार आहे त्याची देखील माहिती आपण बघणार आहोत। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना KYC करून देखील 1500 रुपयाचं अनुदान जे आहे या ठिकाणी त्याची रक्कम जी आहे ती भेटलेली नाही। तर याच्याबद्दलची महत्त्वाची माहिती आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना KYC करूनही 1500 रुपयाची अनुदानाची रक्कम मिळालेली नाही। महिला व बालविकास विभागाने 181 क्रमांकांची हेल्पलाईन कार्यान्वित करून तसेच त्रुटी दुरुस्त करण्यासाठी अर्ज स्वीकारले, तरीही संबंधित महिलांना रखडलेले अनुदान भेटू शकलेले नाही। त्यामुळे आता अंगणवाडी सेविकांकडे त्रुटी दूर करण्याचं काम सोपवण्यात आलेलं आहे। काय म्हटले बघा, नेमकं राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला हे 1500 रुपयाचं आर्थिक सहाय्य देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती। तर या योजनेतील महिलांचा मोठा जो प्रतिसाद आहे तो देखील भेटलेला आहे। लाडक्या बहिणींना ही योजना खूप महत्त्वाची देखील वाटते, त्यांना मोठा आर्थिक मदत जी आहे याच्यामधून भेटते। लाखो महिलांनी अर्ज करून KYC प्रक्रिया देखील पूर्ण केलेली आहे। मात्र KYC करूनही अनेक पात्र महिलांच्या खात्यामध्ये अद्याप अनुदान रक्कम जी आहे जे की डिसेंबर असेल, नोव्हेंबर असेल याचं जमा झालेलं नाही। त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये तीव्र नाराजी या ठिकाणी आहे। अनुदान रखडण्यामागे तांत्रिक अडचणी, आधार क्रमांक, बँक खाते आणि मोबाईल क्रमांकातील विसंगती तसेच काही अर्जांमधील माहितीमधील त्रुटी कारणीभूत असल्याचं महिला आणि बालविकास विभागाकडून सांगण्यात येत आहे। याच्यावरती स्वतः महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करून देखील सांगितलेलं होतं की प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहेत की अंगणवाडी सेविकांमार्फत या ठिकाणी ही जी प्रोसेस असणार आहे फिजिकल व्हेरिफिकेशन त्यांचं केलं जाणार आहे आणि त्यामधून ज्या पात्र लाडक्या बहिणी असणार आहेत त्यांचा लाभ पुन्हा एकदा चालू केला जाणार आहे। तर बघा, त्रुटी ज्या पण असतील, तुमच्या अडचणी ज्या असतील अर्जामधल्या, त्या महिला व बालविकास विभागाने 181 क्रमांकाची हेल्पलाईन सुरू केली। याच्यामध्ये याशिवाय ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रियाही राबवण्यात आली आहे। मात्र इतके उपाय करून देखील अनेक महिलांचे समस्याचे निराकरण झालेलं नाही। तर हेल्पलाईनवर संपर्क साधल्यानंतर ठोस
ठोस उत्तर मिळत नसल्याचं किंवा तिकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी देखील महिलांकडून करण्यात येत आहेत. तर या योजनेचा उद्देश जो आहे आर्थिकदृष्ट्या महिलांना या ठिकाणी दिलासा देण्याचा असताना प्रत्यक्ष अनुदान न मिळाल्याने अनेक लाडक्या बहिणींना अडचणीचा सामना सध्या करावा लागत आहे. ग्रामीण भागातील महिलांना या योजनेकडून मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र वारंवार पाठपुरावा करून देखील पैसे खात्यात न जमा झाल्याने महिलांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. काही ठिकाणी तर महिलांना या ठिकाणी अर्ज पुन्हा करावा लागल्याच्या तक्रारी देखील समोर आलेल्या आहेत. तर बघा, आता महिला व बालविकास विभागाने एक महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे. रखडलेल्या अनुदानासाठी आणि अर्जामधील त्रुटी दूर करण्यासाठी जबाबदारी आता थेट अंगणवाडी सेविकांकडे सोपवलेली आहे. गाव पातळीवर महिलांशी थेट संपर्क असलेल्या अंगणवाडी सेविका लाभार्थी महिलांची माहिती तपासणार आहेत. आधार, बँक खाते, KYC आणि इतर आवश्यक कागदपत्रांची त्रुटी दुरुस्त करण्याचं काम त्या करणार आहेत. यामुळे प्रक्रिया अधिक सुलभ होईल असा विभागाचा दावा आहे. मात्र अंगणवाडी सेविकांवर आधीच विविध योजनांची जबाबदारी असल्याने आता एक आणि अतिरिक्त काम दिल्यामुळे त्यांच्यावर त्या कामाचा ताण देखील या ठिकाणी वाढणार आहे. तसेच ही प्रक्रिया नेमकी किती कालावधीत पूर्ण करावी आणि रखडलेले अनुदान महिलांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार, रखडलेली मागील सर्व अनुदाने एकत्रित मिळणार का, याबाबत मात्र कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही. फक्त त्यांच्याकडून फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजे घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे किंवा अंगणवाडी सेविकांमध्ये तुम्हाला जे पण तुमचे अर्ज असतील या ठिकाणी ते सादर करावे लागणार आहेत. त्याच्यावरनं मग पुढची प्रोसेस केली जाणार आहे. बघा, आता जळगावमध्ये 1 लाखांवरती लाडक्या बहिणींना पैसे भेटले नाहीत असं प्रत्येक जिल्ह्यामधील आकडा आहे. KYC करून देखील या ठिकाणी 1500 रुपयाचं अनुदान रखडलेल्या महिलांची संख्या एकट्या जळगाव जिल्ह्यामधून सुमारे या ठिकाणी 1,08,000 इतकी आहे. संबंधित महिलांची यादी तालुका स्तरावरती पाठवण्यात आलेली आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत त्या गावातील अंगणवाडी सेविकांकडे याद्या सोपवल्या जातील अशी माहिती तेथील महिला आणि बालविकास अधिकारी यांनी बोलताना दिलेली आहे. तर संबंधित महिलांनी घाबरून न जाता अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधावा, सर्व कागदपत्र अद्ययावत ठेवावीत आणि त्रुटी आढळल्यास तात्काळ दुरुस्ती करून घ्यावी असेही आवाहन करण्यात आलेलं आहे. तर बघा, प्रत्येक लाडक्या बहिणींना तुमच्या ज्या पण अंगणवाडी सेविका असतील त्यांच्याकडे तुमच्या याद्या पाठवण्याचं काम चालू आहे. म्हणजेच त्यानुसार तुमची पडताळणी जी आहे ती केली जाणार आहे. मग त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत त्या दुरुस्त केल्या जाणार आहेत. तसे डॉक्युमेंट देखील त्यांना सादर करावे लागणार आहेत. तर ही प्रोसेस हळूहळू होणार आहे. प्रत्येक ठिकाणी याद्या लगेच भेटतील असं नाही. प्रत्येक ठिकाणच्या याद्या ज्या आहेत या ठिकाणी देण्याचं काम देखील सुरू असेल. तर बघा, आता लाडक्या बहिणींचे मग काहीच दिवस उरलेले आहेत जानेवारी महिना संपायला. तर मग हा जानेवारी महिन्याचे 1500 रुपये कधीपर्यंत येणार? कारण की ज्यांना डिसेंबरपर्यंतचे सर्व हप्ता आलेले आहेत ते आता लाडक्या बहिणी जानेवारी महिन्याच्या हप्त्याची देखील वाट पाहत आहेत. मग जानेवारी महिन्यासोबत राहिलेले जसं की या ठिकाणी नोव्हेंबर असेल, डिसेंबर असेल, हे जर पैसे भेटलेले नसतील तर ते जानेवारी महिन्यासोबत देखील तुम्हाला वाटप केले जाऊ शकतात. तर बघा, आता जानेवारी महिना संपत आलेला आहे. जानेवारीच्या महिन्याच्या शेवटचा आठवडा सुरू असला तरी देखील महिलांना अजून हा जानेवारीचा 19वा हप्ता भेटलेला नाही. तर लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यामध्ये जानेवारीचे पैसे जमा झालेले नाहीत. दरम्यान हा हप्ता पुढच्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. जिल्हा परिषद निवडणुकीआधी महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जे आहेत ते जमा होऊ शकतात. तर या दिवशी तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता येण्याची शक्यता आहे. लाडकी बहिणीचा डिसेंबरचा हप्ता देखील उशिरा देण्यात आला होता. आता जानेवारीचा महिन्याचा हप्ता देखील या ठिकाणी उशिरा तुम्हाला भेटू शकतो. जानेवारी महिन्यात तर पैसे येण्याची शक्यता फारच कमी दिसते, कारण की अजून कुठलीही घोषणा झालेली नाही. तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप केले जाण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान अजूनही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जी आहे किंवा तारीख जी आहे, फिक्स तारीख अजून समोर आलेली नाही. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस लाडक्या बहिणींना 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत वाट पाहावी लागते. त्या महिन्यामध्ये अगोदर पैसे भेटायचे शेवटच्या आठवड्यामध्ये. मात्र मागच्या 5 ते 7 महिन्यापासून आपण जर बघितलं तर ते पैसे वेळेवरती भेटताना दिसत नाहीत. त्याच्यामुळे लाडक्या बहिणी मागणी करतायत की कुठली तरी 1 तारीख फिक्स केल्यास त्यांना अशी पद्धतीने वाट पाहावी लागणार नाही. तुम्हालाही वाटतं का 1 तारीख सरकारने फिक्स करावी? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि 1 तारीख फिक्स झाल्यास तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर बघा, राज्यातील जिल्हा परिषद निवडणुका या 5 फेब्रुवारी रोजी होणार आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतदानाआधी महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाऊ शकतात. याआधीही महापालिका निवडणुका होत्या, तर त्या निवडणुकीच्या अगोदर मकर संक्रांतीच्या निमित्तानं हे पैसे डिसेंबर महिन्याचे जमा झाले होते. त्यामुळे सरकार निवडणुकीच्या आधी खात्यात पैसे जमा करू शकतं. म्हणजेच फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला हे पैसे येण्याची शक्यता असू शकते.
लाडकी बहीण योजनेची जी KYC चुकलेली आहे तर त्याला मुदतवाढ भेटेल का, त्याच्याबद्दल मात्र कुठलीही अधिकृत माहिती नाही. अजून मुदतवाढ भेटलेली नाही. फक्त ज्यांची या ठिकाणी पैसे जमा झालेले नाहीत त्यांची पडताळणी जी आहे केली जाणार आहे. त्यामध्ये तुम्ही पात्र ठरला तर तुमचे पैसे येऊ शकतात. 21 रुपयाबद्दल स्वतः या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की योग्य वेळी आम्ही 21 रुपयाबद्दलचाही निर्णय घेणार आहोत, परंतु अजून त्याची फिक्स डेट आलेली नाही. परंतु सध्या तुम्हाला 1500 रुपयाचा प्रत्येक महिन्याचा लाभ भेटत राहील असं त्यांनी या ठिकाणी बोललेलं आहे. तर तुमचे अजून याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.